कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसिंहवाडी आदी इत्यादी तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आराखड्यास मान्यता। 805 किलोमीटर लांबीचा हा मार्ग वर्ध्यातून सुरू होऊन सिंधुदुर्गात संपणार। उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या गोंदिया दौऱ्यावर। प्रफुल्ल पटेलांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्तानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन सोहळा। पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेलिब्रिटी स्कूल उपक्रम राबवण्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। तर येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 6000 कोटींच्या निविदा। शहर भागासाठी 1, पूर्व उपनगरासाठी 1 आणि पश्चिम उपनगरासाठी 3 निविदा मागवल्या। बेस्टला अटल सेतूवर टोल भरावाच लागणार। बेस्ट बसला टोल दरात सूट मिळणार नाही। लोणावळ्यामधील भुशी गावातील नागरिकांचं उपोषण अखेर मागे। उपोषणकर्त्यांच्या 2 मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे। छत्रपती संभाजीनगरमधील N4 सिडको वसाहतीमधील MIT हॉस्पिटल जवळ पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। महानगरपालिकेमधील संपकरी 440 आशा सेविकांचं निलंबन। प्रशासक जी श्रीकांत यांचा खळबळजनक निर्णय। तर नोटिशीनंतर 71 आशा सेविका कामावर रुजू। ओल्या सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा। महामुंबई पालिकेचं मोहिमेद्वारे आवाहन रहिवासी संस्थांमध्ये राबवणार। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 2 दिवस वादळी पावसाची शक्यता। अवकाळी पावसाचे संकट बळीराजाच्या डोक्यावर। हरभऱ्याच्या मागणीत वाढ। आवक वाढल्यानं क्विंटल मागे 6000 रुपयांचा भाव। शेतकरी उत्पादकांना दिलासा। विष्णू मनोहरांनी तयार केलेल्या जय हनुमान कढईनं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये पटकावलं स्थान। सीईटीच्या परीक्षा शुल्कात वाढ। फी मध्ये 200 रुपयांची वाढ केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट। तुळजापुरामधील स्थानिकांना आठवड्यातून 3 दिवस पहाटे मिळणार देवीचं दर्शन। भाविकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। मुंबई पालिका शाळांमध्ये आता शिक्षकांची महाभरती होणार। 4 माध्यमांसाठी 1342 शिक्षकांची पदं भरणार। जळगावच्या वाघूर धरणाला गळती। लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्यानं लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राम मंदिरावर होणार चर्चा। श्रीकांत शिंदेंनाही चर्चेचं आमंत्रण। आणि अमेरिकेमध्ये विस्कॉन्सिनमध्ये चक्रीवादळाचा मोठा तडाखा। वादळामुळे पशुधनाचं नुकसान तर अनेक घरांचं छत गेलं उडून।